आप नाग से बड़ा आते हो, इस तरह से नाग संप्रदाय की नदी के गाँव में जो निर्णय लिया गया है उसको लेकर आपकी क्या भूमिका है? ही जी भूमिका घेतलेली आहे मरी ग्रामपंचायतनी ही एकदम योग्य असून हिंदू धर्माला धरून जे कोर्टाने ह्या मंदिरावर ताबा सांगितलेला आहे, जर आज एकत्र नाही आले तर हे कधीच होऊ शकत नाही. आणि हे गावातल्या सर्व लोकांनी त्यांचं काय समजा भेदभाव असतील मनातील हे बाजूला ठेवून ह्या गोष्टीसाठी एकत्र यायला पाहिजे. जर यामध्ये कोणी आडवं आलं तर प्रशासन, आम्ही सर्व नागपंथी रंगपंचमीला सर्व ह्या गोष्टीसाठी उभा राहू. विशेष म्हणजे जर प्रशासनाने जर याला कोणी विरोध केला तर याला प्रशासन जबाबदार राहील. जर या कार्यामध्ये काही विघ्न आलं तर इथं काही करोडो भाविक इथं रंगपंचमीला उपस्थित असतात. तर हा प्रश्न नुसता एका गावचा नसून तो पूर्ण देशाचा आहे. हे धर्मासाठी आम्ही इथं बाबांची सेवा करत असतो. आम्हाला धर्म महत्त्वाचा, आमच्या घरच्या फॅमिलीपेक्षा बी घरच्या नातेवाईकांपेक्षा आम्ही धर्म महत्त्वाचा आहे. देश वाचला तर धर्म वाचला. धर्म जागृत ठेवायचा असेल तर हे मतभेद गावकऱ्यांनी सुद्धा बाजूला ठेवले पाहिजे. आणि ह्या गावाच्या आजूबाजूला जेवढे ग्रामपंचायत असतील ह्या ग्रामपंचायतनी एकत्र येऊन एक ठराव, प्रत्येकाने ठराव द्यावा का आम्ही ह्या जे मडी गावानी ग्रामपंचायतीने जो ठराव घेतलेला आहे का मुस्लिम धर्मांना इथं विरोध आहे दुकानं लावण्यास, तर ह्या ठरावाला प्रत्येक ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला पाहिजे. आणि ह्याच ठरावाला सर्व नागपंथीय महाराष्ट्रातील असो देशातील असो, 12चा आखाडा असो या 18चा आखाडा असो, हे सर्व या गोष्टीला पाठिंबा देत आहे. याला सर्वांची अनुमोदन आहे. हा ठराव घेतल्याबद्दल मडी गावच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व थोर मंडळी यांचे खरोखर आम्ही मनापासून धन्यवाद करतो. असंच कार्य याच्यासाठी अजून करायची वेळ आली तरी तुम्ही कधी एक आवाज द्या. मी नाथभक्त अशोक पालवे, ओमश्री गोरक्षनाथ योगी असताना अहिल्यानगर, तसेच ओमश्री गोरक्षनाथ योगी असताना नाशिक चितेगाव, गुरुवर्य सतनाथजी महाराज, कधी बी एका हाकेला तुमच्यासाठी आम्ही उभा राहू आणि कुठल्याही गोष्टीला सपोर्ट करायला आम्ही तयार राहू. नाथबाबाच्या सेवेचरणी ही सेवा आमची राहील. आम्ही दुसरी सेवा करत नाही. सर्व मिळून एकत्र येऊन ग्रामपंचायतला याचा आमचा पाठिंबा आहे. ओम नमो आदेश, नाथजी गुरुजी को आदेश. नाथ संप्रदायामध्ये कानिफनाथांचं काय महत्त्व आहे? कानिफनाथ, गुरुवर्य कानिफनाथजी महाराज हे राजाधीश होते. त्यांनी नाथ संप्रदायामध्ये खूप मोठा वाटा आहे. हे नाथ संप्रदायातील हे म्हणजे कुठल्याही युनीतून जन्म न घेता हातीच्या कानामधून त्यांचा जन्म झालेला आहे. नवनाथांची ही गाथा ही थोडक्यात सांगण्यासारखी नाही आहे. परंतु आज आपण खूप महान आहेत का या मडी गावी आज कानिफनाथांनी इथं समाधी घेतली आणि या समाधीचं संरक्षण करणं हे आज आपलं कर्तव्य आहे. एवढं सांगतो मी. अशा प्रकारचा वाद जो आहे ते मुव्हा गावामध्ये काय आहे, आपण त्यांच्या कुठल्याही म्हणण्याला आपण म्हणजे हे नाही करत, भीक घालत नाही. उद्या कोणी काही म्हणल त्याला आम्ही पाठिंबा देत नाही. आम्ही हिंदू आहे, हिंदुस्थानात राहतो आणि आमचं हिंदूचंच घर आहे. नाथ संप्रदायावर कोणीही बळजबरीने ताबा मारू शकत नाही. याच्यासाठी आम्ही कधीही लढायला तयार आहे.